जवळा बाजार येथे कृषीरत्न पुरस्कार 2026 सोहळा उत्साहात संपन्न। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या 84 प्रयोगशील शेतकऱ्यांना यंदाचा कृषीरत्न पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार यांच्या वतीने स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसमत मतदारसंघाचे आमदार श्री चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघर यांनी भूषविले, तर सुरेखा फुपाटे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली, पठाडे साहेब अधीक्षक जिल्हा उपनिबंधक DDR कार्यालय, अंगद गोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ, बाळूमामा ढोरे अध्यक्ष राजूभैया प्रतिष्ठान, राजूभाऊ मुसळे माजी उपसभापती हिंगोली, यासोबतच श्री कपिल सोनटक्के, श्री संजय दराडे, श्री बाळासाहेब गायकवाड, श्री प्रवीण टोंपे, श्री गोपाळभाऊ मगर, श्री आदित्य आहेर, श्री फारुख भाई, श्री गणेश वालेकर, श्री देवीदास चव्हाण, श्री संभाजी पाटील, श्री राजू कुट्टे, श्री किरण आहेर, श्री बाळासाहेब बाराते, श्री चंदू पाटील, श्री इंगोले आणि श्री राजेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। कृषी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांच्या परिश्रमाची योग्य दखल घेतली जावी या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारचे सभापती श्री विनोद आंबोरे, उपसभापती श्री भगवान काजगुंडे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळाने या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त 84 शेतकऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। आमची लेख समजा जर दिवाळीला येऊ द्या, तिच्या साडी चोळीची व्यवस्था असू द्या, आपल्या धोतर जोड्याची व्यवस्था असू द्या, त्याला तिथं खत बियाणं उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या, हे सगळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असते। त्यामुळे या जवळा बाजार मार्केट कमिटीनं हा कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्याचा सन्मान ठेवला। या 22 पासून जे आम्ही कार्यक्रम करायलो त्याच्यातला सगळ्यात ग्रेट कार्यक्रम हा निश्चित आपल्याला म्हणता येईल। कारण एखादा लोकप्रतिनिधी काम करत असताना बाबासाहेब मला आम्हाला म्हणले की बाबा मार्केट कमिटीचं काम काय आहे, प्रचार आम्ही केला आणि प्रचार आम्ही केल्यानंतर त्या माणसाला तिथं बसविले, त्या माणसाचं काम समाधानकारक आहे का या बाबतीमध्ये आपण बोललं पाहिजे। आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये विनोद आंबोरे असतील, आमचे उपसभापती असतील, आमचे सगळे संचालक मंडळ असेल, ते कोणत्याही पक्षाचा असो, ते कोणत्याही विचाराचा असो, पण त्यांनी रविवारी इथं जो आमचा शेतकरी राजा येतो, जो शेतमजूर येतो, जो हमाल येतो, त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था ठेवलेली।